राधिका ताई हे दे. आओ राधिका ताई हे काय आहे? हे ते काय करतायत? आओ ते नेहाचे बाबा आहेत, तिला भेटायला आलेत. माहितीये मला, ते मला भेटून गेले. हाव का? हो, पण मी त्यांना परमिशन नाही दिली, कारण रेवती मॅडमने तसं मला स्पष्ट सांगितलंय. आणि सॉरी, पण त्यांच्या मनाविरुद्ध मी नाही वागणार. नाही, मी समजू शकते तुम्हाला काय म्हणायचंय ते. थोडं माणुसकीच्या नात्यानं ते फक्त तिला भेटायला आलेत हो इथे. थोडं सहकार्य झालं असतं तर. राधिका ताई, पण असं कसं मी? नाही नाही, थोडा वेळ, फक्त थोडा वेळ. त्याचं काय का ते ते खूप दुरून आलेत, लवकर जाणार आहेत. ते परत नेहाला भेटणार सुद्धा नाहीये. नाही, मला माहितीये का हे सगळं रेवतीला नाही आवडणार, पण आपण थोडा विचार नाही का करू शकत? सर, may I please have a seat? आनंद, कम ऑन, बस ना. हे काय ऑफिस आहे का? गुरु यार, काय परत ऐकवायला आलास मला काहीतरी? नाही नाही, मी जरा तुला असं विचारात बघितलं की मला असं झालं की मी येऊन विचारतो तुला की तू काय विचार करतोयस. लेट मी गेस, तू कम्प्लीट मॅन ऑफ द इयरच्या अवॉर्डचा विचार करतोयस का? आता काय ते सगळं विचारातच आहे ना आनंद. नाही, जसं तू म्हणतोस तसं मी तर क्वालिफाय होऊच शकत नाही ना त्या अवॉर्डसाठी. अरे मी काय बोललो ते सोड. यू कॅन स्टील विन द अवॉर्ड. हा, डोंट थिंक नेगेटिव्ह. कसं? नाही, कसं सांग ना. म्हणजे आता तू म्हणशील की मी राधिकाला घरी बोलवावं, तिची माफी मागावी, म्हणजे झालोच ना क्वालिफाय मी. मी असं काही करणार नाहीये, मला त्याची गरज नाही. मग राधिका वहिनीना सोड. शनाया ना, तिला विचार, ती करणार का लग्न तुझ्याशी? तिला प्रपोज कर. काय? अरे हो. आनंद, काय बोलतोयस तू? तुझं तुला तरी कळतंय का? अरे व्हॉट्स द प्रॉब्लेम? शी लव्स यू सो मच. ती तुझ्यासाठी काही करायला तयार होईल. अँड काय तुला मिळेल ना ते अवॉर्ड. आनंद, पण ती चार चौघींसारखी नाहीये. हा, ती खूप वेगळी आहे. ते तू आता वेगळा अर्थ काढू नकोस प्लीज. म्हणजे म्हणजे हे बघ, तुम्ही अंडर वन रूफ लाईक अ हजबंड अँड वाईफ राहतात, बरोबर? सो जस्ट गेट मॅरिड अँड लिव्ह अंडर वन रूफ. बी हजबंड अँड वाईफ. अरे पण तू म्हणतोयस तेवढं ते सोपं नाही आनंद. नाही नाही, ते सगळं सोपंच आहे. मी काय बोलतो तुला, तू आजच प्रपोज कर तिला. काय? हो हो, आजच प्रपोज कर तिला. डायरेक्ट प्रपोज? अरे हो, कर ना. और तू क्या, मुझे सीधा फोन कर, मैं तेरे फोन का इंतजार करूंगा. क्या फिर शादी की तैयारियां करूंगा. तो ऐसे भी शनाया तो तुझे हाँ ही कहेगी, है कि नहीं? हाँ कहेगी ना. अरे थोडा विचार का करावा लागतोय? हो म्हणेल ना ती. नाही, तसं काही नाहीये, पण आनंद तिला फार वेगळ्या पद्धतीनं प्रपोज करावं लागेल रे, तिच्या पद्धतीने. मग कर ना, तुला सगळं माहिती आहे. मग कर की प्रपोज, आताच कर. माझ्या डोक्यात होतं खरं. आणि काय ना, लग्न गाठी वरच बांधल्या जातात, हो की नाही? मग तुझी गाठ बांधली गेली आहे राधिका वहिनीशी, बाकी सगळं गुंतच चाललंय. म्हणजे हे गुंत सोडव. सो इफ नॉट राधिका वहिनी, टाय द नॉट विथ शनाया. ओके, या या, मी विचारतो तिला आज. तुझी गाठ खरी तर राधिका वहिनीशी आहे. काय? गाठ बांधून टाक काही करून आज शनायाशी. हो, मी करतो आज. येस, दॅट्स माय कम्प्लीट मॅन ऑफ द इयर. ऑल द बेस्ट. बाई, एक कॉफी. काय बस बंद पडली? अगं हो, तेच तर सांगतेय ना मी. पण ना, आय थिंक आपण या ऑपॉर्च्युनिटीचा चांगला उपयोग करून घेतला पाहिजे. एक काम करूया, रेवतीला फोन करूया आणि तिला सांगूया की मंदार नेहाला भेटायला शाळेत गेलाय. हा, कर फोन. मी नाही करू शकत शनाया, रेवती माझा नंबर सहज ओळखेल. कर फोन.
मी नाही करणार यार. सारखं काय मला बकरा करता? काय यार तुम्ही दोघी ना काहीच कामाचा नाही. बरोबर, एक मिनिट. आपण रेवतीच्या चॅनलच्या ऑफिसमध्ये लँडलाईन वरती फोन करूया, म्हणजे नंबर डिटेक्टच होणार नाही. ठीक आहे, मग मीच करते फोन. कर. घाबरते काय? आवाज बदलायला लागेल ना थोडासा. हा बघा. हॅलो रेवती. ओके ना? हाच. नको ना. कर फोन कर. हे बघ, हेच आहे चॅनलचं ना. येस, राईट. हॅलो, रेवती अभ्यंकर आहे का? हो बोलते. हा हाय, मी ईशा. हितचिंतक. काय? हॅलो, हा रेवती अभ्यंकर बोलतायत का? हो बोलते. मी तुमची हितचिंतक बोलतेय. कोण बोलताय? बरे नाही, ते महत्वाचं नाहीये. मला तुम्हाला एक न्यूज द्यायची, फार महत्वाची. कसं आहे ना, तुमचा जो नवरा आहे म्हणजे एक्स हजबंड, तो तुमच्या मुलीला भेटायला शाळेत गेलाय. काय बोलताय तुम्ही? हा, हे बघा, हे सगळं तुमच्या मैत्रिणीने घडवून आणलंय. राधिका सुभेदार. एक मिनिट. तुम्ही कोण बोलताय? हा, आणि राधिका असं करणं शक्यच नाही. हो, विश्वास नाहीये ना तुमचा? नाही, बघा ना जाऊन. बाय 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 बाय. हॅलो, कोणी केला असेल हा फोन? मुळात राधिका मला न सांगता, माझ्याशी काही न बोलता असलं काही करणारच नाही. हे खरं असेल का कोणी मुद्दाम केलं? हॅलो. हा मॅडम, ते सेलिब्रिटी निघालेत, त्यांचा चेक द्यायचा आहे. अगं मग दे ना चेक. आता हे सुद्धा सांगायला हवं का तुला? आणि जाताना वाउचरवर सह्या घे त्यांच्या. ओके मॅडम. माझा अजूनही विश्वास नाहीये. राधिका मला न विचारता असं काही करूच शकत नाही. पण मंदारचाही भरोसा नाही. त्याने परस्पर नेहाला भेटायचं ठरवलं तर? नाही, मी त्याला भेटू देणार नाही. काय करू? फोन करू का? नको, मी प्रत्यक्ष जाऊनच बघते. हॅलो. हॅलो शिवानी. बरं, मला जरा बाहेर जायचं, इथलं वाइंड अप कर आणि मग मी. ओके मॅम. राधिकाचं काही खरं नाही आहे, ऐका माझं. आणि नो यार, आता शाळेत पण ड्रामा होणार आणि ते लोक इकडे आल्यावर इकडे पण ड्रामा होणार. राईट. काय मजा येईल यार. तर पण असं करायला खूप वेळ आहे. काय करायचं तोपर्यंत? पिझ्झा. कड. ओके, सॉरी, नको. ठीक आहे, मागवते. एवढं काय त्यात? चालू द्या तुमचं. मी एक दोन ऑफिसला मेल करते. ओके.